हॅलो फ्रेंड्स, आज आपण फ्रॅक्शनचा संपूर्ण एक्झरसाइज सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन 1, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर पहिलं आपल्याला सोडवून दिलं आहे फ्रॅक्शन 4/5. तर हे ॲडिशनच्या स्वरूपात कसं लिहिलं आहे? 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 म्हणजे हे 4 टाइम्स दिलं आहे. मग हे मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात 1/5 इंटू 4 आणि हे हाऊ मेनी टाइम्स घेतलं आहे? तर 4 टाइम्स घेतलं आहे आपण 1/5. हे फर्स्ट त्यांनी सोडवून दिलं आहे. तर सेकंड वन आहे 3/4. तर हे ॲडिशनच्या स्वरूपात ॲज इट इज आपण 1/4 प्लस 1/4 प्लस 1/4 असं 3 टाइम्स लिहून घ्यायचं. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये 1/4 इंटू 3 आणि हाऊ मेनी टाइम्स आपण घेतलो आहे? तर 3 टाइम्स आपण 1/4 घेतलो आहे. त्यानंतर 3/7. हे कसं करणार? तर हे 3/7 दिलं आहे म्हणून 3 टाइम्स आपण 1/7 ॲडिशनमध्ये लिहायचं. मग मल्टिप्लिकेशनमध्ये 1/7 इंटू 3 बिकॉज 3 टाइम्स सांगितलं आहे. आणि हाऊ मेनी टाइम्स? तर 3 टाइम्स 1/7. 5/6. तर हे पण आपल्याला ॲडिशनच्या स्वरूपात 1/6 हे 6 टाइम्स लिहून घ्यायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशन 1/6 इंटू 5 आणि हाऊ मेनी टाइम्स? तर 5 टाइम्स 1/6. क्वेश्चन 2 काय विचारलं आहे? तर राईट द शेडेड अँड अनशेडेड पार्ट ऑफ द शेप बिलो ॲज फ्रॅक्शन अँड इन वर्ड्स. तर शेप्स दिला आहे, काही शेड करून दिला आहे, काही अनशेड आहेत. तर त्याचं आपल्याला सोडवायचं आहे उदाहरण. मध्ये आपल्याला फर्स्ट शेप जे दिला आहे त्यात शेडेड त्यांनी 3 शेप शेड करून दिला आहे आणि पूर्ण काउंट केलं तर ते 8 शेड आहे. तर शेडेड फ्रॅक्शनमध्ये आपल्याला लिहायचं आहे 3/8. तर हे आपण रीड कसं करणार? 3/8 असं. आणि अनशेडेड फ्रॅक्शनमध्ये 5 अनशेडेड फ्रॅक्शन आहे तर 5/8 हे रीड ॲज अ 5/8. असेच आपण खालील उदाहरण पण सोडवून घेणार आहोत. सेकंड शेपमध्ये 4 शेडेड आहे तर 4/8 रीड ॲज अ 4/8. आणि अनशेडेड फ्रॅक्शन किती आहे? 4च आहे तर 4/8 आणि रीड ॲज अ 4/8 आपण लिहिणार आहोत. थर्ड शेपमध्ये शेडेड फ्रॅक्शन किती आहे? 2 आहे तर 2/5 रीड ॲज अमध्ये 2/5 लिहू. आणि अनशेडेड फ्रॅक्शनमध्ये 3/5 आणि रीड ॲज अ 3/5. फोर्थ शेपमध्ये एकच शेडेड आहे तर 1/6 रीड ॲज अ 1/6 आणि अनशेडेड फ्रॅक्शनमध्ये 5/6 अँड रीड ॲज अ 5/6. पाचव्या शेपमध्ये शेडेड फ्रॅक्शन 2 आहे तर 2/7 रीड ॲज अ 2/7 आणि अनशेडेड फ्रॅक्शनमध्ये 5/7 तर हे आपण रीड ॲज अ 5/7 लिहिणार आहोत. क्वेश्चन 3, राईट द गिवन फ्रॅक्शन इन द ब्ल्यू बॉक्स अँड कलर अँड इक्वल पार्ट इन द गिवन शेप्स. तर यामध्ये पहिलं जे दिलं आहे 2/3 लिहिलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 2/3 लिहिणार आहोत ब्ल्यू बॉक्समध्ये आणि ह्यातलं 2 भाग जे आहे ते आपण कलर करणार आहोत. म्हणजे 2 पार्ट 3 बॉक्सेसमधून 2 पार्ट कलर करायचा आहे आणि 2/3 आपल्याला आन्सर लिहायचं आहे. सेकंड वन 4/8. तर आपल्याला बॉक्समध्ये 4/8 लिहायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 4 बॉक्सेस आपल्याला कलर करायचा आहे. थर्ड वन 5/6 म्हणजे 5/6 लिहून आपल्याला 5 बॉक्सेस कलर करायचे आहेत. फोर्थमध्ये 2/7 ह्याच्यामध्ये 2 बॉक्सेस कलर करायचे आहे आणि 7 रिमेन तसेच ठेवायचे आहे. बॉक्समध्ये लिहायचं 2/7. फिफ्थमध्ये 7/8 बॉक्समध्ये 7/8 लिहून 7 पार्ट्स रंगवायचे आहेत. क्वेश्चन 4, राईट द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. फर्स्ट वन 3/7. यामध्ये न्यूमरेटर असेल 3 आणि डिनॉमिनेटर असेल 7. 8/11. यामध्ये न्यूमरेटर असेल 8 आणि डिनॉमिनेटर असेल 11. 4/5. यामध्ये न्यूमरेटर असेल 4 आणि डिनॉमिनेटर असेल 5. 7/13. यामध्ये न्यूमरेटर 7 आणि डिनॉमिनेटर 13. 2/9. यामध्ये न्यूमरेटर 2 आणि डिनॉमिनेटर 9.
5/8. यामध्ये न्यूमरेटर 5 आणि डिनॉमिनेटर 8. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सोप्या पद्धतीत आपण गणित शिकत राहू. थँक्यू.